एकदम म्हटलं जाऊन लवकर येऊन जाऊ. आणि श्रावण येत आहे ते श्रावण, आणि सोबत इथे जे पेंडंट आहे ना हे त्याला ना त्याचं टेक्स्चर, त्याची शाईन, लेस वगैरे आणि त्याचं हाय एव्हरीवन. हाय एव्हरीवन. मी तुम्हाला हाय एव्हरीवन म्हटल्यावर पिहूचं पण हाय एव्हरीवन सुरू होतं काही ना काही. तर आज आहे मंडे. कालच आम्ही मम्मीकडनं जेवण वगैरे करून आलो रात्रीला. तर मम्मीकडे थोडाफार असा प्लॅन बनला की 2-3 दिवसामध्ये एक छोटासा ट्रिप प्लॅन करायचा म्हणून. तर म्हटलं चांगलं आहे, कारण बरेच दिवस झाले होते कुठे असं लॉंग टूरला वगैरे गेलो नव्हतो. आणि सोबतच काहीतरी थोडंफार फ्री व्हावं म्हणून थोडंसं आपल्याला पण चेंज होतं. घराच्या बाहेर निघाल्यावरच थोडंफार चांगलं वाटतं. नेहमी घरातल्या घरात राहून ते असं नेहमी त्याच त्या गोष्टी थोडंफार रुटीनमध्ये पण आपल्या बदल व्हावं म्हणून थोडंफार असं एक टूर काढूया म्हणून ठरलेलं. आणि 2-3 दिवसातच आम्हाला निघायचं आहे. आता बरीच कामं आहेत, पॅकिंग वगैरे राहिली आहे, काही गोष्टी आणायच्या पण आहेत. तर त्या पण घेऊन यायच्या. म्हटलं बघते संध्याकाळी वेळ असेल तर डीमार्टला जाऊया म्हणून. तर संध्याकाळी बघते आता डीमार्टला जायचा विचार आहे. काही गोष्टी आणायच्या आहेत म्हटलं, कारण टूरचं म्हटल्यावरनं लहान मुलांचाच विचार येतो की काय खायचं वगैरे. त्यामुळेच प्रश्न पडतो लहान मुलांना काय खायला द्यायचं, कारण त्यांना घरच्यासारखं इतकं म्हणाला की तसं जेवण मिळत नाही. आपण तरी थोडंफार असं मागे पुढे ॲडजस्ट वगैरे करून घेऊ शकतो, पण लहान मुलांचाच विचार येतो. त्यामुळे म्हटलं आता बघते काही रेडीमेड फूड वगैरे असलं तर ते घेऊन येते, आणि जे हेल्दी पण राहील. कारण काय होतं ना, मी सहसा तिला रेडीमेड फूड वगैरे काही असं देत नाही पॅकेटचं वगैरे. कारण माझं असं म्हणणं राहते त्यांना जर सवय लागली ना त्या गोष्टीची मग ते घरचं नाहीच म्हणतात. कारण घरच्यापेक्षा जास्त ते टेस्टी असते बाहेरचं, त्यामुळे त्यांना बाहेरचं जास्त जेवण आवडत असते. म्हणून म्हटलं मग तिला सवय नको व्हायला म्हणून आधीच थोड्याफार गोष्टी तरी मी इंट्रोड्यूस करतेच तिला नवीन. आणि एकदम मी तिला असं टोटली बंद पण नाही करत, कारण आपल्यालाच मग ते कुठे जायचं वगैरे असतं तर आपल्यालाच प्रश्न पडतो. आणि सोबत तिच्या काही गोष्टी पण बनवून घेणार आहे जेणेकरून मला तिथे बनवता वगैरे येईल. तर बघू, वेळ आहे दिवसभर. आता दिवसभरात भरपूर कामं करून घ्यायची आहेत. आता स्वयंपाक आटपून घेते म्हटलं. काही गोष्टी आहेत, माझे पार्सल पण आलेले आहेत जे टूरला वगैरे मला न्यायचे आहेत, ते सुद्धा अनबॉक्सिंग करायचे आहेत. आणि बघते आता हे एक दाखवायचं होतं, मी एक मंगळसूत्र ऑर्डर केलेलं. कसं दिसत आहे, फ्लिपकार्टवरूनच घेतलं आहे मी. जवळपास 150 रुपयाला मला पडलं ते. खूप चांगली क्वालिटी आली. इतकं छान दिसत होतं ना हे, म्हणजे घातल्यावर पण एकदम असं ओरिजिनलसारखं लुक दिसत आहे त्याचा. आणि सोबत इथे जे पेंडंट आहे ना हे त्याला ना ग्रीन डायमंड पण होता एक, पण मला पिंक घ्यावा वाटला. म्हणजे कसं पिंक आपल्याला वेस्टर्न लुकमध्ये पण छान दिसेल आणि ट्रेडिशनमध्ये पण येईल. आणि ग्रीन जर घातला तर मग तो ग्रीन कलर असं ट्रेडिशनल लुकमध्ये छान दिसतो नेहमीच. पण त्यामुळे कसं म्हटलं पिंक घेते. पिंक छान वाटत आहे. बाकी कसं वाटलं तुम्हाला सांगाल मला. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला, तुम्ही चेकआउट करू शकता. खूप कमी प्राईजमध्ये इतकी छान क्वालिटी आली आहे ना, कोणी म्हणणार नाही की हे डुप्लिकेट वगैरे असं काही आहे म्हणून. एकदम असं ओरिजिनलसारखं दिसत आहे. मंगळसूत्राची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला, तुम्ही बघू शकता. आणि असं दिसत आहे ते गळ्यामध्ये. चला बाकीचे काम आटपून घेते आता. तर या काही वस्तू आहेत देवासाठी मी असे मागवलेले आहेत. श्रावण येत आहे
तर श्रावण महिन्यामध्ये कसं आपल्याला काही गोष्टी अशा लागतातच पूजेसाठी ना, किंवा आता सण वगैरे येणार म्हणजे कसं गणपती येतात, महालक्ष्मी येतात, तर तेव्हा त्या गोष्टी आपल्याला लागतातच या सगळ्या. म्हणून म्हटलं काही आपण मेशोवरून असे ऑर्डर केलेले आहेत. इतकी छान क्वालिटी आहेत ना, पॅकेजिंग वगैरे बघा किती सुंदर आली आहे, म्हणजे खूप छान रिसीव झाले आहेत सगळे प्रोडक्ट. तर हे आहे अगरबत्तीचं स्टँड, म्हणजे आपण जिथे अगरबत्ती वगैरे लावतो ना देवाजवळ, तर अगरबत्ती लावण्यासाठी म्हणजे त्यांचा अंगारा नको पडायला इकडे तिकडे, आणि मग ते इकडे तिकडे असं पडून मग ते जळायचे चान्सेस असतात. तर त्यामुळे कसं इथे अशी प्लेट दिली आहे, आणि सोबत हे असे होल्स आहे त्यामध्ये अगरबत्ती लावायसाठी, आणि इथलं जे होल आहे ना हे धूप लावायसाठी दिलेलं आहे. असं हे वुडनचं पूर्ण बारीक असं काम केलेलं हे अगरबत्ती स्टँड आहे. खूप क्लासी दिसते, असं काहीतरी युनिक असावं म्हणून मला खूप चांगलं वाटलं. हे आपण सण वगैरे असलो तेव्हा असं खूप छान अशा गोष्टी काही काढतो, असं देवांसमोर यूज करायसाठी, घरामध्ये यूज करायसाठी. असं तुम्ही कुठे पण ठेवून दिलं, असं हॉलमध्ये, लिव्हिंग एरियामध्ये, टेबलवर, तसं दिसायला पण खूप छान दिसतं असं. त्यासोबतचं हे सेकंडचं आहे, म्हणजे सेकंड अगरबत्ती स्टँड आहे. हे पण खूप छान वाटलं मला, म्हणजे फिनिशिंग वगैरे बघा किती सुंदर दिली आहे. आणि मेशोवरून ऑर्डर केलेलं आहे त्यामुळे मला खूप चांगली वाटली क्वालिटी. ह्यामध्ये पण असं अगरबत्तीचं धूप पाडण्यासाठी वगैरे सगळं अशी जागा दिली आहे, आणि इझिली क्लीन पण होईल. असं माझ्याकडे स्टीलचं पण आहे, पण म्हटलं आता गोल्ड एडिशनमध्ये असं थोडंफार काहीतरी ॲड करावं म्हणून, दिसायला पण छान दिसतं ना असं, आणि दुरून लुक पण खूप सुंदर येतो. त्यानंतर हे ऑर्डर केलेलं मी आरती याचं ताट आहे, असं डेकोरेट केलेलं, आणि याची पोझिशन आपण कुठेही चेंज करू शकतो. गडवा आणि वाटी, प्रसादाची वाटी, इकडे तिकडे असं काही पण आपण हलवू शकतो. नाही तर बरेचदा मी काय आरतीचं ताट बघते तर ते असे फिक्स असतात, त्यामुळे कसं ते क्लिनिंगसाठी वगैरे पण आपल्याला खूप डिफिकल्ट जातं. आणि आपल्याला जी वस्तू पाहिजे, सपोज आता आपल्याला गडवा नाही पाहिजे तर मग आपण हे एवढंच नेऊ शकतो, किंवा मग जे फिक्सवाले असतात ना तर मग त्यासोबत त्या गोष्टी न्यावंच लागतात. मग त्यापेक्षा ना असं हे खूप चांगलं वाटतं, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट नसेल, आपलं सिम्पली हेच पाहिजे असतं तर आपण असं पण आरतीचं ताट घेऊन जाऊ शकतो. खूप छान असं डेकोरेट केलेलं. कधी कधी अशा गोष्टी यूज करायला ना खूप छान वाटतात. ड्युरेबल तर नसतातच माहिती आहे, पण असं यूज करायला, असं कुठे न्यायला वगैरे खूप छान दिसते. मंदिरात वगैरे न्यायला खूप मस्त दिसतात अशा गोष्टी. सोबत ना हे मी असे वेल्वेटचे इतके सुंदर आलेले आहेत ना, याची क्वालिटी म्हणजे लेस बघा किती सुंदर लावलेली आहे त्यांनी. 110 मध्ये 2 रिसीव झालेले आहेत मला. हे आरतीच्या ताटावर असं अंथरायचं ताट आहे ना. आपण देवाजवळ मंदिरामध्ये जातो तेव्हा कसं काही गोष्टी नेतो तर ते फुलं वगैरे असे ठेवून देतो आपण, प्रसाद असतो तर तसं इकडे तिकडे असं हवेशीर न ठेवता, म्हणजे किंवा उडण्याचे चान्सेस असते जाता जाता, त्यापेक्षा हे असं झाकून नेलं तर दिसायला इतकं छान दिसतं ना बघा. लुक पण खूप सुंदर येतो, आणि वेल्वेटचं असल्यामुळे इतकं छान दिसतंय ना. त्याचं टेक्स्चर, त्याची शाईन, लेस वगैरे, आणि त्याचं कॉन्ट्रास्ट म्हणजे रेड वेल्वेट आणि गोल्डन लेस, इतकं छान दिसतंय ना. त्याचं लुक खूप सुंदर. मी पप्पांना दाखवलं तर पप्पांनी मला आणखी एक आयडिया दिली. जर कसं असते ना, आमच्याकडे गणपती पप्पा आणतात ना घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी, तर गणपतीच्या असं डोक्यांवर असं आम्ही अंथरून आणत असतो, म्हणजे गणपतीला दिसलं नाही पाहिजे म्हणून. तर तेव्हा आम्ही लाल कपडा वगैरे टाकत असतो, तर त्यावर पण असं आम्ही टाकायसाठी यूज करू शकतो. असे पप्पा म्हणाले की आपण त्यावर पण, गणपतीवर पण टाकू शकतो असं, किंवा काही डेकोरेट करायचं असलं चौरंगवर, पूजा वगैरे करायची असली तर तेव्हा पण आपण असं काही अंथरून पूजा वगैरे करू शकतो आपण. म्हणजे कपडा खूप सुंदर आलेला आहे, त्याचं क्वालिटी पण खूप चांगली आलेली आहे. वेल्वेट असल्यामुळे त्याची शाईन आणि त्याचं टेक्स्चर खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर हे 2 पीस पण मी बोलवले आहेत. हे पण पूजेसाठी बोललेले आहेत. हे कपडे आहेत पूजेचे, आपण चौरंगवर टाकण्यासाठी यूज करू शकतो. एरवी काय करतो आपण, ब्लाऊज पीस वगैरे टाकून देतो किंवा दुसऱ्या काही गोष्टी टाकून देतो. त्यापेक्षा असे सेपरेट जर पूजेचे असे कपडे असते ना तर खूप चांगले राहतात, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. आणि यामध्ये खूप व्हेरायटीज होते, प्रिंटिंग पण होते. मी मागच्या दिवाळीलाच प्रिंटिंगचे घेतले होते, म्हटलं यावेळेस अशी ट्राय करून बघते. आणि त्यानंतर ना मला एक खूप छोटासा असा दिवा पाहिजे होता खूप दिवसांपासून, म्हणून म्हटलं एक बघून घेते. कारण छोटा दिवा आपल्या आधीच्या ताटामध्ये वगैरे असतोच, त्यामुळे कसं छान वाटतं. आणि पूजा वगैरे करायची असली तेव्हा आपण छोटा दिवा यूज करतो. हे दिवा असा ऑर्डर केलेला होता मी. त्याची पॅकेजिंग बघा किती सुंदर, अशी काचेची अशी पायली पाठवली आहे त्यांनी याच्यामध्ये. आणि याच्या खाली पण आहे दिव्याची दुसरी साईड.
सुंदर आणि इतकं छान दिवा आलाय ना हा, म्हणजे क्वालिटी बघा तुम्ही. इतकं छोटूसा, म्हणजे छोटंसं आरतीचं ताट वगैरे काढायसाठी खूप सुंदर वाटतं असं. यावर असं हे झाकण पण आलेलं आहे. याचं लुक बघा किती सुंदर दिसते. आणि त्याच्यावरून हे असं इथे नॉब लावायचं असतो याला, म्हणजे आपण जर ते झाकण वगैरे गरम होतं ना, दिवा आपण कंटिन्यू चालू ठेवला तर ते पकडायसाठी असं नॉब दिलेलं आहे इथे. इतकी सुंदर क्वालिटी आली आहे ना याची. यांपैकी एखादं तुम्हाला प्रोडक्ट आवडलं असेल किंवा घ्यायचं असेल तर त्याची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, चेकआउट करू शकता. कुठे जाते पिल्लू? भूर नानीकडे चलते. आम्हाला आता जायचं आहे डीमार्टला. तर जास्त काही सामान वगैरे नाही आहे, पण थोडंफारच आहे, म्हणून टू व्हीलरनी जाते. जवळपास आहे घराच्या एकदम, म्हणून म्हटलं जाऊन लवकर येऊन जाऊ. आणि त्यानंतर मग थोडीफार पॅकिंग पण करून घ्यायची आहे, बॅग वगैरे काढून घ्यायची आहे. दिवसभरात आज फक्त काही ड्रायफ्रूट्स वगैरे काढून ठेवले आणि मखाना वगैरे भाजून घेतलं थोडंफार पिल्लूसाठी, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये तिला थोडंसं काही हेल्दी गोष्टी पण द्यायला चांगलं वाटेल. आणि पार्सल्स होते ते सुद्धा अनबॉक्स करून घेतले आणि तुम्हाला दाखवलं ज्या गोष्टी मी घेतलेल्या आहे. आता श्रावण महिना आहे म्हटलं त्यासाठी काही देवाच्या वस्तू वगैरे घ्यायचे होते, त्या पण बोलवले होते मी मेशोवरून ऑनलाईन. खरंच त्याची क्वालिटी इतकी छान आली आहे ना, म्हणजे सगळे प्रोडक्ट खूप चांगल्या क्वालिटीचे रिसीव्ह झाले आहेत. आणि दिवा तर तुम्ही पाहालाच किती छान पॅकिंग आली आहे त्याची. त्यामुळे म्हटलं मला चांगलं वाटलं, कारण त्यांनी इतकी छान पॅकिंग वगैरे करून दिली आणि कस्टमर्सचे रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले होते, म्हणून म्हटलं एकदा ऑर्डर करून बघतेच. आणि आपल्याला देवाची वस्तू तर नेहमी लागतातच, त्यामुळे म्हटलं आता बघू. चला आता भेटूया लवकर डीमार्टमध्ये. हो पिल्लू, हो हो. लावायचं तुला बटन लाव ना तू. लागलं तुला? रिशू हाय मन पिल्लू. अजून हाय मन. असं नको करू ना, थांब ना पिल्लू. लागेल तुला डोळे मार. चल पटकन भेटला बघू दे. थांब ना बाबा. अरे थांब इकडे. इकडे बा, उभी राहा. डॉलला नाही घ्यायचं आता. डॉलला नाही घ्यायचं आपण. चल येतात ना बाबा. बाय बाय. हो भूत छान वाटतं. ठीक आहे. पिल्लू काय घेतलं तू? आम्ही डीमार्टमधून निघालो आणि वेळ खूप झालेला होता आणि तोपर्यंत म्हटलं जेवणाची वेळ पण झालेली होती, म्हणून म्हटलं आज बाहेरच जेवून घेऊया. आणि यांना अंडा करी बोलवली होती यांच्यासाठी, आणि माझ्यासाठी पनीर बिर्याणी ऑर्डर केलेली होती. जेवण झाल्यावर म्हटलं चला एकदा मम्मीकडे जाऊन येऊया, ते चला जाऊ दे भेट घेऊन येऊ. मग आम्ही सगळं सरळ मम्मीकडे निघालो. मम्मीकडे गेल्यावर पिहूचं तर वेगळंच चालू होऊन जातं. तिला देवघर दिसतेच, खाली असते, तर त्यामुळे कसं देवांसमोर जाऊन ती टिक्का लावणं, पूजा करणं हे तिचं ठरलेलंच असतं. प्रत्येकजण तिला काही ना काही करतात, थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाचंच ऐकत नाही. ती केव्हा कधीही काहीही करते, पूजा करते, देवांचं नमस्कार करते, टिक्का लावून देते पूर्ण देवांना. तिचं असं तिथे गेल्यावर चाललेलं असतं.
आता वाजले आहे 11:45 जवळपास. कारण काय झालं ना, आम्ही डीमार्टमध्ये सामान वगैरे घेतलं. त्यानंतर यांचं विचार होतं की बाहेर जेवण करूया म्हणून, कारण उशीर झालेला होता. 9-9:30 जवळपास झाले होते. मग त्यांचं म्हणणं होतं घरी कुठे जाणार, मग इतकं उशिरा कुठे स्वयंपाक वगैरे करशील आणि वेळ लागेल वगैरे. मग भूकी लागली होती, त्यामुळे म्हणा की बाहेर जेवण करून घेऊ. आणि तसे त्यांना अंडाकरी खायची होती. मग त्यामुळे म्हटलं की चला ठीक आहे, जाऊ द्या. मग बाहेर जेवण वगैरे केलं. नेहमीप्रमाणे त्यांनी अंडाकरी खाल्ली आणि मी माझं व्हेज नेहमीचं ॲज युजल. तर जेवण वगैरे गेलं, छान जेवण आटपवलं आणि मग मम्मीकडे जायचं विचार होतं. मम्मीची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मम्मीच्या भेटीला गेलो. आणि मग आता जवळपास आता 15-20 मिनिट झाले आलो होतं ना, फ्रेश वगैरे झालो. आता किचन वगैरे आवरून घेते म्हटलं, कारण दुपारी तसंच ठेवलं होतं मी सगळं पसायला, कारण पिल्लूची इतकी चिडचिड सुरू होती. आणि सोबत माझे काही शूट होते ते सुद्धा आटपून घ्यायचे होते आणि काही टूरसाठी वगैरे गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासुद्धा घ्यायच्या होत्या. म्हणून त्याच्यामुळे थोडा म्हटलं राहू दे, नंतर आवरून घेते. कारण कधी कधी राहून जातो तसंच पसारा. आणि मग कसं नंतर आवरून कसं हा डीमार्टचा प्लॅन वेळेवर बनला. होणे चालू होते यांचं. गाडीला पण सीट कवर वगैरे लावून घ्यायची होती. सोबतच म्हटलं की आपण बघू म्हणे, करू म्हणे जसा वेळ मिळेल तसे. मग ठरलंच की जाऊन या म्हणून डीमार्टमध्ये. तसंच राहू दिलं ते सगळं पसारा. तर आवरून घेते थोडंफार, कारण आता जर आवरला नाही तर उद्या परत सकाळी ते एकदम डोकं खराब होऊन जातं सगळा पसारा परत बघितल्यावर. त्यापेक्षा म्हटलं आता तरी वेळ झालेला आहे तरी पसारा आवरून घेते म्हटलं, कारण थोडंफारच आहे, भांडे वगैरे आवरून घ्यायचे तेवढंच. पण तरी आपल्याला नेहमीच असतं ना की रात्री झोपायच्या ते आपलं किचन नीटनेटकं राहायलाच पाहिजे. कारण त्याने काय होतं ना, दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या जेव्हा आपण किचनमध्ये एंटर करतो तेव्हा आपलं किचन एकदम व्यवस्थित नीटनेटकं दिसतं. नाहीतर मग तोच पसारा उठल्यावर जर परत दिसला ना तर आपलं जे असते ना, म्हणजे डोक्याची जी मनस्थिती असते ना, ते खरंच सांगते मी खूप खराब होऊन जाते. माझ्या बाबतीत तरी असंच होतं. कारण मला नीटनेटकं ठेवायची सवय आधीपासून. आणि आताच बघा, आता मी आली आणि किचनमध्ये आता मला थोडंफार काही काम असलं तर मला ते किचनमध्ये काही बघावलंच जात नाही, इतकं सगळं काही पसारा असलं तर. मग ते थोडासा असो किंवा काही भांड्यांचा असो किंवा काही गोष्टींचा असो, त्याच्यामुळे मग मला ते आवरलेलंच नेहमी मी प्रेफर करत असते. आणि आपलं त्याचं काम वगैरे आटोपल्यानंतर झोप इतकी छान लागते की निवांत असं झोपल्यासारखं होतं. आराम. नाहीतरी आपल्याला रात्री झोपून मस्त फ्रेश वगैरे व्हायचंच असतं. त्यामुळे म्हटलं थोडाफार थकवा जरी झाला जास्त तर काही प्रॉब्लेम नसतो, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला परत डेली रुटीन स्टार्ट करायचं असतं. चला मी आता माझी किचन आवरून घेते. आणि अशा प्रकारे माझं किचन पूर्णपणे आवरून झालेलं आहे. आणि अशा या सुंदर व्ह्यूसोबत आजच्या व्हिडिओला इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.